ओबीसी बांधवांनो, एकही मत इकडे तिकडे जाऊ देऊ नका. लोकसभेचा वचपा काढा. महादेव जानकर, पाथरी मानवत. ओबीसी बांधवांनो, लोकसभेमध्ये जे झालं त्याचा वचपा विधानसभेत काढा. पाथरी विधानसभा मतदारसंघातील एकही मत इकडे तिकडे जाता कामा नये. पाथरी मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सय्यद खान यांच्या पाठीशी भरभक्कमपणे सर्वांनी उभे राहून मतदान करून घ्या, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ओबीसी बांधवांना केले. मंगळवारी पाथरी मतदारसंघातील दैठणा, शिंगणापूर यासह अनेक गावांचा दौरा महादेव जानकर यांनी सय्यद खान यांच्यासह केला. दिवसभर पाथरी मतदारसंघ पिंजून काढला. लोकांचा ठिकठिकाणी उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यावेळी माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, चक्रधर उगले, प्रल्हाद चिंचाने, नाना एकनाथ घाटगे, विठ्ठल रासवे, उद्धव नाईक, पांडुरंग लोखंडे, माऊली पारडे, सुधाराव टिप्परकर, भास्कर घुपसे, माधवराव जाधव, गजू गिराम, कृष्णा तिडके, जयराम तिडके, प्रकाश बनायत, गोकुळ पैलवान, सय्यद खान यांच्या पाठीशी रायवान भुमरे, रामेश्वरराव आव्हाड, नाना लोखंडे यांची उपस्थिती होती. यावेळी महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीतील वचपा काढण्यास आव्हानही मतदारांना केले. महाराष्ट्रातील आपल्या प्रमुख, बोरवंडेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख गोकुळ लोखंडे यांनी मंगळवारी शेकडो कार्यकर्त्यासह महादेव जानकर यांच्या उपस्थितीत सय्यद खान यांना समर्थन देत रासपामध्ये जाहीर प्रवेश केला. बोरखंड, नरसापूर, सिंगणापूर, नागापूर, तरोडा, अमडापूर, लोहगाव, सायाळा, धामापुरी, टाकळी, झाडगाव, दैठणा, टाकळी, पोखर्णी, आर्वी, कुंभारी, माडावळी, बाभुळगाव, एकरुका, खडका, इंदेवाडे, सावरगाव आदी गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याने परभणी ग्रामीण भागामध्ये रासपाची ताकद वाढली आहे. उमेदवारामध्ये सय्यद खान यांचा विजय निश्चित दिसत आहे. समाजाने एकमुखाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जानकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी महादेव जानकर यांनी आपल्यावर विश्वास टाकत पक्षाकडून आपल्याला उमेदवारी दिली. निश्चितच त्यांचे आणि समाजाचे बळ आपल्या पाठीशी उभे आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून देण्याचे आवाहन सय्यद खान यांनी केले आहे.